CRPला 6,000 रुपये आता सरसकट दिला जातं महिन्याला. आधी 3,000 द्यायचे, आता 6,000 झालं. तिला मानधन दिलं जातं. तसं इथं नव्हतं आता आतापर्यंत. त्यामुळे तिच्यावरती जबाबदारी टाकताना सरपंचांनी तिला प्रेरित करणं, प्रोत्साहित करणं, तिला पुन्हा कसा पैसा मिळून देता येईल आपल्याला, तिच्यावरती मोठी जबाबदारी आहे. गावातल्या ज्या सदस्य आहेत, महिला सदस्य, त्या कुठल्या तरी बचत गटाच्या अध्यक्ष असतील ना, तर त्या मेंबरने आपल्या आपल्या बचत गटाच्या मीटिंगमध्ये हा विषय मांडला. बाई, पिण्याचं पाणी कमी झालं ना, डोळा चांगली आहेत ना, कुठले गुंडाळ कुठले आहेत का, कुठे ब्लिचिंग पावडर टाकतात की नाही टाकत हे आम्हाला सांगत जा. हा विषय आपल्याला घेणं गरजेचं असतं. अशी ती एक महत्त्वाची कमिटी आहे. या योजनेच्या निर्णय प्रक्रियेत जनतेचा आर्थिक व व्यवस्थापकही पुढाकार घेणं असतं महत्त्वाचं आहे. त्याकरता या कमिटीला पुढाकार घेऊन त्यांच्या मिटिंगा घेणं, सगळ्या गावांच्या तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेच्या आदल्या दिवशी महिलांची सभा होते, माहिती आहे तुम्हाला? महिलांची सभा घेतली पाहिजे. आता तुमच्या गावामध्ये तुम्ही जाता की याच्यात माहीत नाही. आपण म्हणतो आमच्या गावात ग्रामसभेचा पूर्ण होत नाही. सरपंच साहेब, जर एखाद्या CRPला पकडला, आपण CRPच्या अधीनस्थ 10 बचत गट असतात. 10 बचत गटाच्या 10 महिला जरी आल्या ताई, 100 महिला होऊन जातात ना, पूर्ण होतो. त्यांना तन्मी द्यायची का या उद्या ग्रामसभा ठरलेली आहे, ग्रामसभेला तुमच्या सगळ्या बचत गटाच्या इतक्या महिला येणं आवश्यक आहे. जरी आधी ज्या सभेला महिला येत नसल्या, त्या महिला सभेमध्ये याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. महिलांचे प्रश्न, महिलांचं आरोग्य, मग त्यांच्याकरता उपाय काय आहे आपल्याला. तुमच्या गावाच्या विकासाचा आराखडा तुम्ही तयार केला आहे, त्याला नाव दिलं आपण आमचं गाव आमचा विकास. त्याच्यामध्ये मग पाणी कसं वाढेल, देखभाल दुरुस्ती, तुम्हाला सांगतो 60% पैसा आता शुद्ध स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा त्या 15 विभागातला त्याच्यावरच खर्च करायचा आपल्याला. आणि 50% पैसा गाव हागणदारी मुक्त स्वच्छ कसं राहील याच्यासाठी खर्च करायचा आहे. याच्या दृष्टीनं त्या कमिटीची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. आपल्याला त्याच्यावर विचार करायचा आहे. ग्राम आरोग्य पाणीपुरवठा स्वच्छता समितीच्या वतीने ही ग्रामस्थांच्या वतीने प्राथमिक संस्था आहे, तुम्ही नेमलेली संस्था आहे ती. त्याचं महत्त्व खूप आहे. एखाद्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला वाढवायचं असते. होते कसं, आपल्या दृष्टीनं आपण सरपंचांनाही महत्त्व देत नाही. एखादा माझा मित्र आहे, मी त्याची ओळख आपण घरी जातो एखाद्या पाहुणे, मला माहीत आहे की माझा सोबतचा मित्र आहे, माझा मित्र आहे, त्याला काही खूप असं महत्त्व नाही. पण आपण जर त्याची ओळख करून घेतो ना, साहेब बघा हा माझा मित्र आहे, हा ना या गोष्टी इतका हुशार आहे, याला हे जमतं त्याला ते जमतं, हा याची ओळख इतकी आहे, याला मोबाईलचे नंबर पाठ राहते, अशी ओळख करून दिली तर त्या समोर